श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आज एक मनापासून गोष्ट सांगायची आहे. काही दिवसापासून तुमच्यापैकी खूप जणांना असं वाटत असेल की आयुष्य थांबलंय, काहीच पुढे सरकत नाही, काम अडकलेलं, पैसे अडकलेले, नात्यात ताण येतो, मनात भीती वाढते आणि प्रश्न एकच, हे सगळं माझ्याबरोबरच का? पण खरं सांगायचं झालं की कधी कधी आयुष्यात थांबत नाही. कधी-कधी आयुष्य थांबत नाही कारण आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार होत असतो. तुमच्यापैकी ज्यांनी खूप सहन केलंय, गप्प बसून सगळं पचवलंय, लोकांचं ऐकलंय, रात्रीचं एकटं रडला, त्यांच्यासाठी सांगते. वेळ फिरते आहे. हळूहळू जोरात नाही, पण नक्की. काही लोक दूर गेले ना तुमच्या आयुष्यातून, त्यांना जाऊ द्या. असं समजा जागा मोकळी झाली आहे. नवीन काही चांगल्या गोष्टी येण्यासाठी. तुम्हाला आता आधीसारखं सगळ्यांमध्ये मिसळावंसं वाटत नसेल, शांत बसावंसं वाटतं. ही कमजोरी नाहीये, ही आतली ताकद आहे. ती आपली ताकद वाढवते. आता एक काम करा, उद्यापासून 21 वेळा सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि रात्री झोपताना एकच वाक्य म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहेत, मला काही भीती नाही. हे फक्त करून बघा. तुमचं मन आधी बदलेल, मग परिस्थिती बदलेल. आणि हो, तक्रार कमी करा. माझ्याकडे काही नाही असं म्हणू नका. जे आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणा. ऊर्जा बदलते. कधी कधी आपल्याला वाटतं आपण हरलो, पण कदाचित आपल्याला वाचवलं जातं असतं. तुमचं आयुष्य संपत नाहीये, नवीन वळणावर आहे. थोडा विश्वास ठेवा, थोडा धीर धरा. बाकी सर्व स्वामी पाहतील. तुम्हाला जर हा संदेश मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नमस्कार. आता एक गोष्ट नीट ऐका. आपण सगळे आयुष्यात काहीतरी मिळवायच्या मागे धावत असतो. पैसा किंवा मान, लोकांचं कौतुक किंवा नात्यांमध्ये प्रेम. पण कधी कधी लक्षात येतं का आपल्या, आपण स्वतःला हरवत जातो. तुमच्यापैकी खूप जण असतील जे बाहेरून मजबूत दिसतात पण आतून थकलेले आहेत. कोणी विचारत नाही, तू कसा आहेस, तू ठीक आहेस का? पण आपले स्वामी विचारतात, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या मनातलं त्यांना सगळं माहीत असतं. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश येतच नाही. मग असं वाटतं नशीब साथ देत नाही. पण कदाचित वेळ आलेली नसते. जसं शेतकरी बी टाकतो, त्याला दुसऱ्या दिवशी पीक मिळत नाही. तो थांबतो, धीर धरतो, पाणी देतो, विश्वास ठेवतो. तसंच तुमच्यासोबत आहे. तुमचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. ते वाया जात नाहीत. फक्त त्याचं फळ यायचं बाकी असतं. ते उशिरा येतं. आता पण एक गोष्ट मनात ठेवा, ज्यांनी तुमचं मन दुखावलं त्यांच्यावर राग धरू नका. राग धरला की आपली ऊर्जा अडकते. त्यांना स्वामींकडे सोडा आणि सतत पुढे चला. तुमचं काम चांगलं करत राहा. कोणी बघत नाही असं वाटलं तरी देव बघतो. आता थोडं शांत बसा आणि डोळे मिटा. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. मनातून म्हणा, श्री स्वामी समर्थ आणि हळू श्वास सोडा. पुन्हा म्हणा, माझं सगळं स्वामींकडे सोपवलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे माहीत आहे का? मोठा चमत्कार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागतील. अडकलेलं काम हलायला लागेल. एखादा फोन येईल, एखादी नवीन ओळख होईल, एखादी संधी मिळेल आणि तुम्हाला वाटेल, हे अचानक कसं? अचानक नसतं. प्रार्थना जमा होत असतात आणि योग्य वेळी फळ देतात. आता एक ठरवा, आजपासून स्वतःबद्दल वाईट बोलायचं नाही. मी काहीच नाही असं म्हणायचं नाही. तुम्ही खूप काही सहन केलंय, खूप काही बघितलंय आणि जे सहन करतात ते कमकुवत नसतं. ते अजून मजबूत असतं, अजून मजबूत बनवतं. थोडा विश्वास ठेवा. घाई करू नका. धीर धरा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. तुमचाही वेळ येईल.
हळूहळू पण नक्की येईल. जर तुम्हाला आतून वाटत असेल की आता काहीतरी चांगलं घडणार आहे, तर कमेंटमध्ये लिहा, माझा वेळ येत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कधी-कधी ना, आपण इतकं सगळं मनात ठेवतो, की स्वतःलाच कळत नाही, आपण किती दुखावलो आहेत. बाहेरून हसतो, काम करतो, लोकांशी बोलतो, हसतो, खेळतो, पण आतून एक प्रश्न कायम असतो, माझं आयुष्य असंच राहणार का? तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतंय ना, त्यांच्यासाठी सांगते, नाही, हे कायमचं नाही. प्रत्येक अंधारानंतर सकाळ होते, हा नियम आहे आणि तुमचं आयुष्यही त्याला अपवाद आहे नाही. तुम्ही कदाचित खूप वेळ अंधारात होता, पण आता उजेड जवळ आहे. जास्त दिवस अंधार टिकत नाही. एक गोष्ट सांगेन, तुमच्यावर अन्याय झाला असेल, लोकांनी चुकीचं समजलं असेल, तुमची किंमत ओळखली नसेल, पण काळ सगळ्यांना उत्तर देतो. काळ थांबत नाही. तुम्ही शांत राहिलात ना, तेच तुमचे मोठेपण आहे. आता पुढचं लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ना, त्याबद्दल दुःखी होऊ नका. कदाचित त्या तुमच्यासाठी नव्हत्याच, असं समजा आणि जे तुमच्यासाठी आहे, ते तुम्हाला नक्की मिळणार. त्यासाठी कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. आजपासून एकच सवय लावा, दररोज 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा. फोन नाही, गप्पा नाही, काहीच नाही. फक्त शांत बसा. मनात म्हणा, स्वामी, माझं सगळं तुमच्यावर सोडलं. मी सगळं तुमच्यावरती सोपवलं. ह हळूहळू मन हलकं होईल. तुमच्या घरात कधी-कधी ताण जाणवतो का? नको त्या गोष्टीवर भांडणं होतात, कारण घरातली ऊर्जा बदललेली असते. एक छोटा उपाय करा. दर गुरुवारी एक दिवा लावा आणि मनातून 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. घरातला ताण कमी होईल. आणि हो, पैशाबद्दल खूप भीती बाळगू नका. भीती ठेवली की पैसा लांब जातो. विश्वास ठेवा, थोडं थोडं येईल, पण टिकेल. तुम्ही खूप सहन केलंय म्हणून आता तुमच्या आयुष्यात स्थिरता येणार आहे. घाई करू नका. स्वतःवर कधीच शंका घेऊ नका. तुमचं नशीब वाईट नाही, फक्त वेळ कठीण होती. ती वेळ पण निघून जाईल. आता हात जोडून मनात म्हणा, मी भीती सोडते, मी चिंता सोडते, मी स्वतःवर विश्वास ठेवते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा हिशोब आहे आणि योग्य वेळी उत्तर मिळणारच आहे. जर तुम्हाला वाटत असेल ना, की आता तुमच्या आयुष्यात बदल सुरू होतो आहे, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी कृपा सुरू झाली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब